नक्कीच सातत्याने आम्हाला याही स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केल्याबद्दल कोलिंकी साहेबांचं आणि शेरे साहेबांचं सहर्ष स्वागत. ओहो त्याचबरोबर नक्कीच पाहू शकाल जयवंत शेरे साहेबांकडनं मात्र चमचमकणाऱ्या ट्रॉफ्या दिलेल्या. थँक्यू सो मच. यस गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज सज्ज काशीनाथ दौलत साठी यावल मात्र स्टेहिट ला फटका पाहू शकाल. लॉंग ऑफ मध्ये आहे क्षेत्ररक्षक आणि बघता बघता एक ऑन साइड ला क्षेत्ररक्षक आले होते. मिलेल फक्त एका सिंगलच्या साईडने धावसंख्या पुढे जाते. 2 यस गोलंदाज सज्ज काशना तयार. पवन ठोंबरेसाठी याला मात्र फुल टच चेंडू खोदून काढलाय. चेंडू फेकून दिलाय. लॉंग बाउंड्रीच्या बाहेर आहे तो A1 क्वालिटीचा स्टँड अँड डिलिव्हर. जिकडे वारा तिकडेच मारा पाहायला मिळतो पवन ठोंबरे बॅट मधनं. यस गोलंदाज सज्ज काशीनाथ पवन साठी यावर मात्र ऑफ टॅकर बॉल उडवलाय. चेंडूला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्वर लेग बाउंड्रीच्या बाहेर हा येतोय. षटकार 6 धावा. अफलातून फटकेबाजी पवन ठोंबरे मात्र आता याला मात्र नक्कीच चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑफ मध्ये हा सुद्धा येतोय चौकार. षटक क्रमांक झाले पहिले समाप्त. धावसंख्या पाहू शकाल 2 2 22 धावसंख्या धावफलकावर पाहू शकाल. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पवन ठोंबरे 4 चेंडू फेस केले 16 धावचं योगदान तर 2 बॉल 5 वर खेळतोय. हो मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय. या ओव्हर मात्र चुकी करणार नाहीयेत या सिरीजचा. पवन बॅक टू पवेलियन आणि न्यू बॅटर. चला लवकर पाठवायचे मित्रांनो. यस गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज पुन्हा एकदा सजवल आकाश. मुरबीचा पाडा एंडकडनं सामना दौलत ठोंबरे. ही सुद्धा नक्की मिडल ऑर्डरचा फिनिशर ज्याला म्हटला जातोच फलंदाज. याला मात्र आडव्या बॅटने ज्याला फिनिशर म्हटला जातोय आणि बॉलला मात्र फिनिश करताना हा येतो A1 क्वालिटीचा. आमच्या मान्यवरांना सलामी देणारा हा षटकार 6 धावा असेल. आता मात्र समजल्या मॅच मध्ये कोण एक काय आणि कोण बादशाह. आकाश तयार दौलत साठी याला मात्र आडव्या बॅटने आखूट टप्प्याचा त्याला मात्र भिरकावून दिलाय. षटकार 6 धावा. अफलातून फटकेबाजी. यस गोलंदाज आकाश दौलत साठी याला मात्र स्क्वेअर कट लजीज ड्राईव्ह करताना पाहायला मिळतोय. याला मात्र नक्कीच फलंदाज बाद. अज्जू बॅक टू पवेलियन. 1+1 विकेट. षटक क्रमांक 2 समाप्त. एका बाजूला पाहू शकाल तर मुरबी धरण तर दुसऱ्या बाजूला समृद्धी महामार्ग. याला मात्र नक्कीच फलंदाज झालाय. चालू संपलाय दौलत ठोंबरेचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवली गेली आहे. न्यू बॅटर शिवा जातोय. इनिंग नंबर 5 वरती फलंदाज शिवा जातोय. नक्की दौलत 7 बॉल 20 धावांची करून मात्र बाद झाला. डगोर मध्ये टाळ्या होऊन जाते या खेळीला. कारण मिडल ऑर्डर मध्ये येऊन चांगली फटकेबाजी पाहू शकाल करतोय हा फलंदाज. यस गोलंदाज सज्ज याला मात्र फटका मिस टाइमचा फटका फसलाय. फलंदाज गॉन. आणखी विकेटचा पतन पाहायला मिळतोय. धक्का लागलाय आता मात्र चौथा. तीन गडी बाद 39 धावसंख्या धावफलकावर. चला न्यू बॅटर लवकर घाई धाई धावत पटापट पळत जायचंय. भाई जातोय जर्सी नंबर नक्की 2
जर्सीवर भाई खंडू मेंगाल जात आहेत. यस गोलंदाज सज्जा. याला मात्र आडव्या बॅटने मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये ढकलून दिला चेंडूला. चांगलं क्षेत्रक्षण पाहू शकाल तिकडे होते. नक्की चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. आणि फलंदाज गोवान रवी 2+1 विकेट. पंच रोहन सर 2+1. ओके चला न्यू बॅटर. फलंदाज नक्कीच सूचना आहे डगआउट मध्ये. नक्कीच पाहू शकाल जो फलंदाज बाद होतो लगेच दुसरा फलंदाज तयार ठेवायचा मित्रांनो. सेंटर गार्ड परिधान करून उतरायचा मित्रांनो. ही नोंद घ्यायचे. अशोक जाते न्यू बॅटर. पाच गडी बाद 41 धावसंख्या. धाव फलकार पाहू शकाल मनीष. नक्कीच या षटकाचा विचार केला तर कमी धावा दिल्या गेल्या आहेत. कारण मागील 2 षटकाचा विचार केला जाईल तर धावा मात्र नक्की जास्तीत जास्त होते. आता मात्र कुठेतरी लगाम लावलाय गोलंदाज मनीष. मुरबीचा पाडा एंडकडनं आनंद स्पोर्ट. मुरबीचा पाडा संघाचा गोलंदाज. स्क्वेअर कार्ड सजवायचा होता. ऑन साईडला फटका ऑफ ड्राईव्ह मारायचा होता. चेंडूवाला इसी डॉट डिलिव्हरी. गोलंदाज सज्जा. पंच ही धाव आहे ना. एक धावा आहे का. पंच लवकरात लवकर डिसिजन द्यायचंय. एक धावा आहे. ओके नक्कीच एका धावेने धावसिका पुढे जाते. शेवटच्या चेंडूवरती धावसिका पाहू शकाल ती. 42 जिंकण्यासाठी 43 धावांची 18 बॉल 43. तिथे नक्कीच ड्रॉ कडे जातोय आम्ही. नको नेहमी टॉस उडवायला का. ड्रॉ कडे जातोय. नक्की इथे मात्र दोन्ही संघाचा चालू सामन्याचा दोन्ही संघाचा 12 मॅन यायचंय लवकरात लवकर. दोन्ही संघाचा 12th मॅन दोन्ही संघाचा चालू सामन्याचा चला यायचा लवकरात लवकर. एक चिठ्ठी नक्कीच बाईसाठी काढली झाली. ही नोंद घ्यायची मित्रांनो. जी चिठ्ठी पहिली काढली जाईल ती मात्र बाईसाठी. पाहू शकाल विजय संघ. यातील विजय संघाला मात्र बाय मिळाली आहे. ही नोंद घेईल. 43चं टार्गेट आहे. 43चं आणि यापुढे होणार सामना पाहायला मिळेल. अष्टविनायक नाऊचा पाडा विपक्ष श्री गणेश उकलवाडी. चला टॉस साठी यायचंय लवकरात लवकर. चला मी शेरे साहेबांना विनंती करतोय. कोलंकी साहेबांच्या हस्ते नक्कीच नाणेफेचा कौल केला जाईल. या नक्कीच इथे मात्र नाणेफेचा कौल केला जाईल. चला उकलवाडी धावत पळत येते कर्णधार.
नक्की इथे मात्र कोलंकी साहेबांच्या हस्ते नक्कीच नाणेपेचा कौल केला जातो. एका बाजूला अष्टमे नाऊचा पडा, दुसऱ्या बाजूला श्रीगणेश अवकलवाडी. कोलंकी साहेबांच्या हस्ते नाणेपेचा कौल केला जाईल. छाप इज कॉल. काटा आलाय. काय आपला डिसिजन असेल क्षेत्र करण्याचा. हे दोन्ही सगळ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. मी विनंती करतो मान्यवरांना आपण स्थान बनवायचं आहे. नक्कीच वेळ आपल्याकडे कमी आहे. तिथे जाऊया. मोठी लढत पाहायला मिळते. एका बाजूला कलमपाडा विपक्ष मुरबीचा पाडा. 18 बॉल जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. 18 बॉल जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. सलामवीर काशीनाथ आणि दीपकची जोडी. इथून विचार केला जाईल तर मुरबीचा पाडा संघासमोर एक मोठे डोंगर उभा केलाय. विशाल स्कोर 43 धावांचं टार्गेट. 18 बॉल्स. आणि नोंद घ्यायची मित्रांनो यातील विजय संघ मात्र त्याला मात्र बाय मिळाले. ही नोंद घ्यायचे. जो संघ विजेता होईल अंतिम क्वालिफायच्या राऊंड मध्ये. साईला पावसाल दीपक, नॉसला पावसाल काशीनाथ. तर वैयक्तिक पहिलं सांगितले पहिलं षटक पवन ठोंबरे येतात. अर्थात अष्टपैलू का म्हटलं जातं. ऑलराऊंडर. बॅटिंग असो बॉलिंग असो क्षेत्ररक्षण असो त्याला मात्र ऑलराऊंडर अष्टपैलू सांगतात. तोच अष्टपैलू पवन ठोंबरे. डावखुरा आता गोलंदाज. बॅटर मात्र फिरवली होती. प्रॉपर कनेक्शन जुळलं नाहीये. इट इज अ डॉट डिलिव्हरी पाहू शकाल. अण्णामरीचं षटक आहे. मॅन्ड्री पावडर षटक आहे. मोठे फटके मारावे लागतील हे सुद्धा नक्कीच गरजेचं आहे मित्रांनो. एका बाजूला पाहू शकाल मुरबी धरण तर दुसऱ्या बाजूला समृद्धी महामार्ग. हे असं बॅटल पाहायला मिळते. मुरबीचा पाडा विपक्ष कलमपाडा. गोलंदाज सज्ज. यामध्ये फुल आलाय. चेंडू खोदून काढलाय. ओहो क्लॉफ केलाय. चेंडू भिरकावून दिलाय स्टँड आणि लेवर. तुम्ही मारू शकता तर आम्ही का नाही. जसा उत्तर. षटकार साधावा. दीपकच्या बॅट मध्ये घणाघाती प्रहार षटकार. बॅटच्या रडार मध्ये स्लॉट मध्ये आणि डिपॉझिट केलं पार्किंग लॉट मध्ये. धाव संख्या 6. धन्यवाद. ओके अमोल सर नक्कीच टेक्निकल रूम मध्ये आहेत. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा बॉल ला उडवलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. एक सिंगल. दुसरा फाउल कॉल दिलाय दीपक यांनी आणि 2 धावा जुळल्या जातात. धाव फलकावर. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या पाहू शकाल 8. पाहूया धावसंख्या पाहू शकाल ती 8 कोणाची लागते या सामन्यामध्ये वाट हे सुद्धा भाकीत आहे मित्रांनो. बिनगडीबाद 8 धावसंख्या. यावेळी सुद्धा मोठा फटका खेळायचा होता. इट इज अ चेंडूवाला. हा इट इज अ डॉट डिलिव्हरी पाहू शकाल. बिनगडवत 8 धावसंख्या. गोलंदाज सज्ज पवन तो दीपकसाठी. यावेळी सुद्धा नक्की आडव्या बॅटने पाहू शकाल. क्षेत्ररक्षक आहे. शोधलाय का आपला मॅच. चेंडू चाललाय. मनमोहन ऑन द रूप. छत्रपतीचा चावन याला 4 धावा. नक्कीच फलंदाजाचं नाव आहे दीपक. दीपक म्हणजे काय दिवा. आपल्या संघाला उजेड देणारा प्रकाश देणारा उजेड देणारा त्याचं नाव दीपक. आणि दीपकला मात्र हा सामना जिंकवायचा असेल तर त्याची खेळी मात्र ज्वलंत ठेवावी लागेल. पेटवावी लागेल. आता मात्र दीपकला त्याचा दिवा. धावसंख्या 12. शेवटचा बॉल असेल. पवन ठोंबरे पुन्हा एकदा तयार. कलमपाडा 8 गंड. एका बाजूला पाहू शकाल याच विभागातील एक मोठी टीम मुरबीचा पाडा. जवळजवळ सारंगपुरी विभागाला बिलॉंग करणारा संघ. दुसऱ्या बाजूला वासीन शेरे विभागाला बिलॉंग करणारा संघ कलमपाडा. म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो मुरबी धरण आहे तर दुसऱ्या बाजूला समृद्धी महामार्ग. असं बोलून तुला नक्कीच वावगं ठरणार नाहीये. जाऊया मॅच कडे. शेवटचा बॉल असेल पाहूया. अनामलचा षटक चालू आहे. शेवटचा बॉल. पवन तयार. मात्र खोदून काढलाय बॉलला. फटका फसलाय. शिवा होता तिकडे आणि होता शिवा. फलंदाज बाद. विशाल नो बॅटर पाहू शकाल. षटक क्रमांक पहिला समाप्त आहे. 1 गडी बाद. धावसंख्या 12. नेक्स्ट मॅच असेल श्री गणेश अवकलवाडी विपक्ष अष्टमे नाऊचा बडा.
12 बॉल 31 धावांची गरज, 12 बॉल 31 धावांची गरज जिंकण्यासाठी अजूनही. टीम आनंद स्पोर्ट मुरबीचा पाडा या टीमला. चला घड्याला मध्ये नक्कीच पाहू शकाल 4:15 झालेले आहे. जरा स्पीड अप ठेवायचा आहे. बारा बॉल 31 समीकरण. गोलंदाज शिवा या मात्र ओहो क्या बात आहे. स्वतःच्या फॉलो थ्रूवर लाजवाब शतक आणि मिळणार नाहीये धाव. धावचित केलाय शिवा. लाजवाब गोलंदाजी. महेश जातोय न्यू बॅटर. नक्कीच इथे मात्र कॅश प्राइज आले रवी मेंगल साहेबांकडनं. एक मोठं नाव आमच्या परमित्र पाहू शकाल. जर शिवाय याने विकेट घेतले रवी मेंगल यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयांचे कॅश प्राइज. गोलंदाज सज्ज 11 बॉल 21. यावर मात्र नक्की ड्राईव्ह करायचा प्रयत्न आणि इथे चेंडूवाला डॉट. आता मात्र समीकरण असेल 10 बॉल 21. अमोल सर काय सांगाल, होतील का होतील का डिफेन? यस सर नक्कीच अमोल सर सांगतात, काही सांगू शकत नाहीयेत. ओहो जड मेगेन पूर्णचा बॉल चेंडूवर पोहोचलाय पवन आणि चांगली फेकी राहिलेली पाहायला मिळते. एका सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाते 13. नऊ बॉल 30. गोलंदाजाच्या पुढे पवन मात्र शफल झाले होते. बॉल कनेक्शन झालं नाही आहे. इट इज अ डॉट डिलिव्हरी पाहू शकाल. गोलंदाज शिवा नक्कीच पाहू शकाल. शिवाय या नावामध्ये खूप मित्रांनो ताकद आहे, कारण अखंड महाराष्ट्राचे नाही तर जगाचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा शिवाजी आहे मित्रांनो होत. आणि शिवाजी राजांमध्ये खूप मोठी ताकद आहे या नावामध्ये होती, की सगळ्या बलाढ्य शत्रूला सुद्धा नावातच नमवायची ताकद मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात होती मित्रांनो. गोलंदाज सज्जा 7 बॉल 30. हा प्रकार चांगला सा. हो लाजवाब अशोक जणू काय होती तिकडे चीनची भिंत आयफेल टॉवर आणि फक्त मिळालेले एका सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाते पुढे 14. 6 बॉल 29. 6 बॉल्स आणि 29 धावांची गरज. यापुढे होणारा सामना एक मोठी लढत पाहायला मिळेल. अष्टविनायक नाऊचा पाडा विपक्ष श्री गणेश अवकलवाडी. सहा बॉल 29. 5 षटकार मारावे लागतील या स्पर्धेत राहायचं असेल तर 5-6 आणि मॅच मात्र फिनिश करू शकता.
6 बॉल 29. यावेळी मात्र नक्कीच दिशा दाखवून दिली आहे. एक तर आला, अजून 4 मारावे लागतील. धाव सगळ्या 6 ने पुढे जाते 20 या आकड्यावरती. धाव संख्या 20, अजून एक 4 मारावे लागतील. 5 बॉल आहेत, त्याच्यामध्ये 4 मारावे लागतील षटकार. पाच बॉल 23, अजूनही 4 षटकार मारावे लागतील. या 5 चेंडूपैकी 4 षटकार मारावे लागतील. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. सुजल आहे गोलंदाज. गोलंदाज सज्ज कलमपाडा एंड कडनं. याने सुद्धा बॉलला उडवलाय, फटका फसलाय. पवन ठोंबरे चुकी करणार नाहीयेत. बरोबर विकेट डाऊन. धक्का लागलाय तिसरा. 3 गडी बाद 20. आता मात्र नक्कीच कुठेतरी संकटात सापडल्या पाहायला मिळतोय. न्यू बॅटर फलंदाज पाहू शकाल. न्यू बॅटर पाहू शकाल. बबलू जा, बबलू लवकरात लवकर. आता मात्र 4 बॉल 23. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग. 4 बॉल 4 षटकार मारायला लागतील बबलू साठी. ओहो, यावेळी मात्र सुजल मात्र नक्कीच फॉलो थ्रो मध्ये गडबड होताना पाहायला मिळते आहे. 4 बॉल 23. स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. नक्कीच पाहू शकाल. इट इज अ डॉट डिलिव्हरी. आता मात्र विचार केला जात. 3 बॉल 23. तीन बॉल 23 धावांची गरज जिंकण्यासाठी. अजूनही यस गोलंदाज सज्जा. यावेळी मात्र नक्की जिथे मात्र जो जिंकेल मात्र त्या संघाला मात्र बाय मिळालेली आहे. दोन बॉल 22. यावेळी सुद्धा नक्की पाहू शकाल. फुलण्याचा बॉल. उत्तर प्रति उत्तरच नाहीयेत. उतरवायचा का इथे मात्र नक्की पाहू शकाल. मैदानामध्ये क्रिकेट आहे आणि वरती मात्र हेलिकॉप्टर चाललाय. येईल का इथे हे हेलिकॉप्टर क्रिकेटमध्ये? अरे हेलिकॉप्टर शॉट रोहन की पाहू शकाल मनामध्ये असताना. त्याचा फेवरेट शॉट आहे हेलिकॉप्टर. आता बघा टेनिस क्रिकेट मध्ये नवनवीन स्ट्रोक येत आहेत. योगेश वाघ यांनी उपमा दिली. सुपला शॉट दिलस्कूप होता, त्याने योगेश वाघ सरांनी नक्की सुपला शॉट दिला. यावेळी मात्र हल्ला चढवला होता. फटका फसलाय. षटकार. नक्की कलमपडा संघाला नक्की बाय मिळेल.